आज अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी जनतेसमोर आणलेला आहे, मंत्री महोदयांना विचारलेला आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबांधारी हे जे दोन वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारनी, भाजपच्या राज्य सरकारनी तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोखावं. मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जी खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती, कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे उधळतो. आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाहीये, पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं. मुंबई महानगरपालिका नाही करा. दुसरीकडे आपण जर मुंबईतलं वातावरण पाहायला गेलं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेली AQI जो आहे हा दिवसेंदिवस खालावत जातोय. त्याच्या बाबतीत काँग्रेसचे अनेक आमदार आंदोलनं करतायत, रोज मास्क लावून ते मुद्दे हातात घेत आहेत. मला वाटतं आता मास्क लावून उपयोग नाहीये. AQI कमी करायचं असेल तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो त्यांच्यासमोर जे परदेशी VIP व्हिजिटर्स येतात त्यांचा मास्क लावून आलं पाहिजे. ते दिसले की बरोबर हे सगळं कन्स्ट्रक्शनवर बंदी आणतात आणि AQI सुधारतो. सांगण्याचा मुद्दा हाच, जर VIP व्हिजिट होत असताना ट्रॅफिकची परिस्थिती सुधारू शकते, VIP व्हिजिट होत असताना जर आपण पाहतो रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते, VIP व्हिजिट होत असताना हवा जी आहे ती थोडी सुधारू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं, कन्स्ट्रक्शन ते पूर्ण जरा नियमित करू शकतात, मग हे सामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का नाही होऊ शकत? आणि हाच प्रश्न मी काल पण उपस्थित केला होता. आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्यक्त झालो. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं की असा विचार करा की कोणीतरी VVIP व्हिजिटर येतात, मग मॅक्रॉन असो किंवा जगभरातले कोणी असो, आणि आता तरी जे शहरामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो किंबहुना मग आता जे काही बाकीचं कन्स्ट्रक्शन असो त्याला 1 आठवडा स्थगिती द्या, हवामान सुधारू द्या आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही एक वेळापत्रक लावलं पाहिजे जेणेकरून कुठचं बांधकाम कधी झालं पाहिजे. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 हे तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कुठच्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे. म्हणजे सगळंच काम एका वेळी होत नाही आणि मुंबईत सगळीकडे जसं एक धूर दिसतोय, आपल्याला मास्क लावावं लागतं, तो लागू देणार नाही. आज महापालिकेचा पुरा मराठी होणे तो फिर हिंदी महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10,948 कोटी राज्य शासनाकडनं थकबाकी जी आहे ही येणं महापालिकेची राहिलेली आहे. आता राज्य सरकारला थकबाकी केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारकडून अनेक पैसे येणं बाकी आहेत आणि जे काही पैसे महानगरपालिकेचे असतील, नुसतं मुंबई महानगरपालिका नाही तर बाकी सगळ्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ते देणं या राज्य सरकारने त्यांना देणं लागतंच. कारण शेवटी जर आपण पाहाल तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात. लोकांचे जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात ते सोडवत असतात आणि ह्या प्रश्नांसाठी हे देणं फार महत्वाचं आहे. उदाहरणतः जर आपण पाहिलं तर माझी ही नेहमीच मागणी राहिलेली आहे आणि मंत्री असताना या सरकारमध्ये असताना ह्याच्यावर काम देखील होतं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BST सारख्या संस्थेला तुम्ही पाठबळ देणं गरजेचंच आहे. दर हे कमीच झाले पाहिजेत, फ्लॅट फेअर्सच असायला पाहिजेत, बसेस वाढल्या पाहिजेत, रांगा कमी झाल्या पाहिजेत. पण हे सरकार मग भाजपचं असो किंवा आता त्यांचं महानगरपालिकेतले महापौर असो त्यांना एकच करायचंय, सगळं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्सच्या हाती द्यायचंय, BSTला संपवून टाकायचं. आदित्यजी, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि मैदानी चाचणीमध्ये अनेक कॅन्डिडेट जे आहेत ते अपात्र ठरत आहेत. त्याचं कारण म्हणजे प्रशासनाने यंदा जी उंचीचे कारण दाखवलेले आहेत, कारण या उंचीच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यावरती या सगळ्या कॅन्डिडेट्सनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तिथेच दुसरीकडे प्रशासनाने या सगळ्या कॅन्डिडेट्सची सोय केलेली नाहीये व्यवस्थित, त्यामुळे अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होत आहेत. आता हे जेव्हा तुम्ही सगळं ऑर्गनाईज करत असता त्याच्यातून तुम्ही किती तयार आहात या सगळ्या गोष्टी नीट करून घेण्यासाठी हे दिसतं. आणि जे तुम्ही आता मला सांगितलं उंचीचे जे काही त्याच्यात नियम टाकले असतील वगैरे ह्याच्यातून या सरकारची वैचारिक उंची काय आहे ते कळतं. आदित्य जी, अंधेरी वेस्ट में RTO ऑफिस है जिसका टेस्टिंग ट्रैक जो मोटर्स व्हीकल्स का होता है वो अडानी वहाँ पे कंस्ट्रक्शन कर रहा है और हाई कोर्ट के बार बार आदेश के बाद कि उसको टेस्टिंग ट्रैक को न कवर किया जाए, फिर भी उसके ऊपर अडानी बिल्डिंग खड़ा कर रहा है. आखिरकार मुंबई में टेस्टिंग अगर ट्रैक नहीं रहा
तो मोटर व्हीकल्स का जो टेस्टिंग सर्टिफिकेट है वो कहाँ से मिलेगा? नहीं, अभी देश भी हो, सरकार भी हो, और शायद अभी टेस्टिंग ट्रैक बंद होने के बाद गाड़ी भी हो, अदानी ग्रुप ही चलाएगा। लेकिन जिस चीज का भ्रष्टाचार आज के 10 साल पहले उजागर किया गया था, छगन भुजबल जी जेल गए, उसके बाद कई हत्यारी जेल गए, लेकिन वो भ्रष्टाचार अब हो रहा है। अंधेरी आरटीओ ऑफिस घोटाला वो अब किया जा रहा है और बार बार हाई कोर्ट उस पर रोक लगा रही है कि इस घोटाले का। देखिए, अगर एक नाम सबके सामने आता है, सरकार के सामने आता है, तो सर झुका के वो नमन करते हैं, कोई आगे पीछे सोचता नहीं है। समझ लीजिए मालेगांव की आपने देखते हैं, मालेगांव महापालिका में जो बिजली विभाग का वहाँ पे कुछ जो मुस्लिम कर्मचारी ने नमाज अदा की गई और उन पर कार्रवाई की मांग हो रही है, उन पर कार्रवाई की जाए, इसलिए मांग कर रहे हैं। बीजेपी यही कह रहे हैं। एक ही बात कहना चाहता हूँ, ये पूरी न्यूज मैंने देखी नहीं है, लेकिन यही है, देश में असली विषय कौन से है और ये सारे विषय कौन से बनाए जा रहे हैं। मेरा तो सवाल ये होगा कि उस बिजली के डिपार्टमेंट से लोड शेडिंग है या नहीं है, उस पर विचार कीजिए। बिजली किस दर से जारी है, कि पूरी जिसकी जिम्मेदारी है उतनी बिजली किसी जिसकी जरूरत है उधर जा रही है क्या? यानी हम देश को कहाँ लेके जाना चाहते हैं और भाजपा कहाँ खींचना चाहता है, ये इसमें जो एक अंतर है उसके बारे में हम नहीं तो आपने सोचना चाहिए। डीजीसीए ने कारवाई केलेली आहे VSR कंपनी। तुम्ही यांचा प्रश्न घेतला होता? मराठीत त्यामुळे जी काही उड्डाणं आहेत त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे। खरं तर ही नाही, आता बघा, तुम्ही डीजीसीएचं जर सांगायचं झालं तर काल पण मी कुठेतरी वाचत होतो की उडान स्कीम मध्ये जेवढे एअरपोर्ट झालेले आहेत त्याच्यातून अनेक एअरपोर्ट्स बंद पडलेत। पहिली गोष्ट म्हणजे हा पैसा खर्च केला कोणासाठी, कशासाठी, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट होते, कोणते एअरपोर्ट चालवतं, हा एक विषय जरी झाला तरी कालच पाहिलं तर अंदमान की कुठेतरी एक हेलिकॉप्टर पडलेलं आहे, एक एअर अँब्युलन्स पडली आहे, त्याच्यात 7 जण तर गेलेच, पण त्याच्यात ब्लॅक बॉक्स पण नव्हता। मग दुसरं स्पाइस जेटचं विमान होतं, त्याला इमर्जन्सी डिक्लेअर करून परत यायला लागलं। म्हणजे काय नेमकं चाललंय? वरतून हवेतून जायचं तिथे धोका, बोटीतून जायचं त्याच्यात धोका, रस्त्यातून जायचं तर खड्ड्यात पडून कोण मरतंय, कोणी मदतीला जात नाहीये। नेमकं हे सरकार, आता काल त्याने एक ठराव केला की आता आम्ही नागरिकांसाठी काम करू, पण मग 12 वर्ष कोणासाठी काम करत होते माहित नाही मला। आदित्य राज्यसभेसाठी कोणाला? मनीष कांबळे नावाचा PS आहे, त्याला अटक केलं एसीबीने। चांगले। राज्यसभेसाठी एकूणच चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे। नेमकं बघा, चर्चा कुठेही होत नाहीये, स्पष्ट मत आहे, जे पहिल्यापासून आमचं मत आहे ते आत्ता पण आहे। आत्ता पाहिलं महाविकास आघाडी जर आपण पाहिली जी आम्ही लढत देत आहोत, मग ते अदानीकरण जे होतंय मुंबईचं आणि महाराष्ट्राचं, धारावीचं जे अदानीकरण होत आहे, संविधानावर जो हमला होत आहे, आम्ही आणि काँग्रेस जे काही लढत देत आहोत ती स्पष्टपणे देत आहोत। पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे, तो आमचा आहे। परत मी तुम्हाला सांगतो, हे जरी असलं लॉजिकली तरी दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत जी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी जी असतील, आमचे 2 खासदार म्हणून, मी याच्यात नावं म्हणून नाही पाहते, व्यक्ती म्हणून पाहत नाहीये, 2 खासदार म्हणून पण राज्यसभेत इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहित नाही, कोण वॉकआउट करतं, कोण अदानी वगैरे, ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेस बरोबर ठामपणे लढत आहोत। देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आता तरी मला माहित नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत। आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या ह्याच्यात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी। आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाहीये। शरद पवारांच्या संदर्भात जे बोललं जात आहे, नेमकं संजय राऊत पण बोलताना बोलतात की त्यांची इच्छा आहे। आणि बघा, तुम्हाला परत एकदा सांगतो, मी व्यक्ती म्हणून नाही, मी माझं पक्षाचं मत सांगतो। व्यक्ती म्हणून अर्थात आदर आहेच, पण पक्ष टू पक्ष विचार केला, जर आम्ही काँग्रेस असो मग राष्ट्रवादी असो हे सगळे जर पक्ष म्हणून विचार केले तर मी माझ्या पक्षाचं बोलणार आणि मी माझ्या पक्षाचं मत तिथे मांडत आहे, ते त्यांच्या पक्षाचं मत मांडत आहेत, काँग्रेसच्या पक्षाचं मत मांडत आहे। पण कुठेतरी मग या संदर्भात विधान परिषदेवर परिणाम होताना दिसला। दोन्ही निवडणुका संबंधित नाहीत, वेगळ्या वेगळ्या निवडणुका आहेत, नाही तर 2029 ची पण चर्चा करायला लागेल। मग आत्ताची होऊन गेलेली निवडणूक कोण कुठे लढलं, कसं लढलं, कोण कुठच्या गटात गेलं जिंकून आल्यानंतर, ह्याच्यावर पण चर्चा व्हायला लागेल। सवाल ये कि राज्यसभा को लेकर आप लोग बार-बार कह रहे हैं कि आपके पार्टी का व्यक्ति जाना चाहिए वहाँ पे, आपका क्लेम है, लेकिन क्लेम नहीं है, लॉजिकल क्लेम है, पॉलिटिकल क्लेम है, टेक्निकल क्लेम है और सत्य भी है, तथ्य भी है। कांग्रेस और राष्ट्रवादी यही कहना है कि बैठेंगे, बात करेंगे, शरद पवार जी का नाम सामने चले आता है। इंडिया अलायंस को लेकर देखिए, नाम मैं व्यक्ति में नहीं जा रहा हूं क्योंकि व्यक्ति कोई भी हो, हर एक के बारे में आदर है ही। वैसे कांग्रेस भी कोई बड़ी व्यक्ति का नाम ला सकता है, कोई भी ला सकता है।
एक ही बात है, अगर एमवीए और इंडिया अलायंस पूरी आप देखें तो जो भी विषय में हम लड़ रहे हैं, फिर वो अदानीकरण जो हो रहा है देश का हो रहा है, महाराष्ट्र का हो रहा है, मुंबई जो बेची जा रही है बीजेपी के हाथों से, ये सारे जो संविधान पे अन्याय हो रहा है, महाराष्ट्र पे अन्याय हो रहा है, उसके खिलाफ हम कंधों से कंधा लड़ाते हैं, कांग्रेस के साथ उधर साथ में रहते। आप अगर देखें बात करें तो फिर आंकड़ों के हिसाब से जाओ या फिर जो भी एमवीए का ये होता है प्रोसेस होता है, उससे हमारा ही दावा है। और 2020 में ऐसे ही हमने एनसीपी को एक बार तो की हमारी सीट अदा की है, और तब फौजिया खान जी जीत के आई थी, लेकिन 2022 में हमारे नहीं आए थे। तो इस बार हमारा दावा है और हमारा दावा पक्का है। पर आता अगर मगर में बात नहीं है, अभी हमारा दावा है। देखिए, मैं वापस कहता हूं कि अगर मगर की बात ही नहीं। धन्यवाद।